त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणुकीमध्ये असते. बाप रे, संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकरांवर जहरी टीका. स्थानिक स्वराज संस्थेची निवडणुका जवळ येताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत प्रकाश आंबेडकरांना थेट निशाणा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. पत्रकाराने वंचित बहुजन आघाडीचा जो दसरा मेळावा किंवा धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त भव्य धम्म मेळावा अकोला येथे आयोजित करण्यात आला, त्यामध्ये ओबीसी आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी आरएसएस आणि भाजपला टार्गेट केले असल्याचं पत्रकाराकडून संजय राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी थेट प्रकाश आंबेडकरांना टार्गेट केले. ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी कायम भाजप आणि आरएसएस विरोधात भूमिका घेतली आणि आरएसएस वर प्रखर टीका करण्यात येते, संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांनाच टार्गेट करण्यात आले. प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम आरएसएस आणि भाजपाला मदत करण्याची असते, असा खळबळजनक आरोप बाळासाहेब आंबेडकरांवर संजय राऊत यांनी केला. प्रकाश आंबेडकरांची भाजप आणि आरएसएसला मदत याचा अर्थ असाच होतो की प्रकाश आंबेडकर हे भाजप आणि आरएसएसच्या सोबत आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करत चला, जेणेकरून आपल्या समाजापर्यंत आपल्या बातम्या पोहोचणे गरजेचं आहे. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची काही मोठी सभा अकोल्यात पार पडली. त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा जो आहे ना, तो त्यांनी मांडला की आरएसएस आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला, ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय. हे खरे दुश्मन जे आहेत ओबीसीचे आरएसएस आणि भाजप आहेत, वंचित शिवाय पर्याय नाही आरक्षणाला, असं त्यांचं म्हणणं. असं आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम असते, ते मांडत असतात, पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणुकीमध्ये असते.